नमस्कार. बोलका गट्टा युट्यूब चॅनलवर तुम्ही आहात युवराज सोबत आणि आता मी शांतिनिकेतन लोक विद्यापीठ इथं आलो आहे. इथं 65वर राज्यस्तरीय कला प्रदर्शन भरलेलं आहे आणि या कला प्रदर्शनामध्ये ज्या कलाकृती आहे त्यावर एक नजर टाकूयात. नमस्कार. बोलका गट्टा युट्यूब चॅनलवर तुम्ही आहात युवराज सोबत आणि आता मी शांतिनिकेतन कला विश्व महाविद्यालय इथं आहे आणि या ठिकाणी 65वं कला प्रदर्शन भरलेलं आहे राज्यस्तरीय आणि त्यामध्ये विविध कलांचा समन्वय झालेला दिसतोय. आपण ते व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे. नेमकं हे कला प्रदर्शन इथं आलेल्या व्हिजिटर्सना कसं वाटलंय त्याविषयी आपण समजून घेऊया. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, AB पाटील, माजी मुख्याध्यापक, नवमहाराष्ट्र हायस्कूल, लक्ष्मीनगर, सांगली. पाटील सर, मला सांगा की आपल्याला हे कला प्रदर्शन नेमकं आज वेगवेगळ्या कलांचा समन्वय, त्यामध्ये धातुकाम असेल, विणकाम असेल, हे सगळ्या कलांचा समन्वय या ठिकाणी होता आणि अगदी टॉपचे कलाकारांनी केलेली कलाकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नेमकं या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय द्याल की कशा पद्धतीनं आपल्याला हे अनुभव घेता आला? हे कला प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट, चांगल्या प्रकारचं आणि आपल्या महाराष्ट्रातील कलेला स्थान देणारं, कलेला उत्सर्जित जीवन करणारं, किंवा जसं जुन्या काळामध्ये कोणतीही कला ही राजेशाहीच्या ह्याच्यावरती असायची, तशी आज ही कला जनतेच्या आधारावरती आहे, जनतेच्या प्रोत्साहनावरती आहे. तर हे महाराष्ट्र राज्याचं हे जे 65वं कला प्रदर्शन जे आहे ते शांतिनिकेतन सारख्या रम्य परिसरामध्ये आयोजित केलं गेलेलं आहे. शांतिनिकेतन बद्दल जर थोडंसं काही सेकंद जर बोलायचं असेल तर शांतिनिकेतन हे एक पश्चिम महाराष्ट्रातील एक असं ठिकाण आहे, असं कॉलेज आहे की जिथं हा विद्यार्थी सर्व प्रकारचा घडवला जातो, सर्वांगीण विकास ज्याला म्हटलं जातं आणि त्याला अनुसरून इथला प्रेमाशी सुद्धा त्या प्रकारचं आहे. जिवंत शिक्षण ज्याला म्हटलं जातं ते इथं दिलं जातं आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ह्या शांतिनिकेतनचे जे काही संयोजक असतील किंवा बॉडी असेल, वर्षभर असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असते. मग ते नाट्यकला असेल, नाट्य महोत्सव असेल, विविध प्रकारचे सण उत्सव असतील आणि त्यापैकीच आज जे त्यांनी इथं भरवलेलं आहे महाराष्ट्राचं 65वं कला प्रदर्शन, हे आम्ही पेपरमध्ये वाचलं आणि आमची उत्सुकता शिगेला पोहोचली की नेमकं इथं काय असेल. म्हणून आम्ही इथं ज्या वेळेला प्रवेश केला तर प्रवेशद्वारापासूनच आमची उत्सुकता शिगेला लागली की विविध प्रकारच्या कलेचं प्रदर्शन अतिशय कलात्मक दृष्ट्या आणि मनमोहक, लोकांचं मन आकर्षित करेल अशा प्रकारच्या कला इथं पाहायला मिळतात. ज्या वेळेला आम्ही त्या कला प्रदर्शनाच्या दालनामध्ये प्रवेश केला तर आम्ही खरोखर अचंबित झालो. तिथं असणाऱ्या कला ह्या टाकाऊ पदार्थापासून केलेले काही मॉडेल्स असतील, त्यानंतर काही शिल्पकला असतील, काही क्ले म्हणजे मातीपासून बनवलेले काही पुतळे असतील, काही अनेक प्रकारचा उपयोग करून बनवलेली शिल्प असतील. त्यामध्ये एक महत्त्वाचं शिल्प आमचं लक्ष वेधून केलं की आजच्या काळामागच्या विद्यार्थ्याची दशा काय आहे. तर विद्यार्थी अभ्यासाला म्हणून जातात, दप्तर उशारा घेतलेला आहे आणि तो मुलगा एक मोबाईलचं हे बघत आहे, त्यामध्ये तो टाइम वेस्ट करत आहे. तर ही कला खरोखरच आजच्या पालकांना जागृत करणारी आहे आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा वेळेचं भान निर्माण करणारी ही कला आहे. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या कला आहेत. काही कॅनव्हास चित्र आम्ही पाहिली, काही पेंटिंग्स पाहिली, तर त्यामध्ये जुन्या आमच्या आठवणी जागृत करणाऱ्या जुन्या वस्तूंच्या ज्या काही आहेत, मग त्यामध्ये कंदील असेल, जुन्या प्रकारच्या वस्तूंचं भांडार असेल, त्याचबरोबर जुन्या प्रकारच्या कलाकृती असतील, व्यक्तिचित्र असतील. व्यक्तिचित्र सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्याने म्हणलेले. एक तर व्यक्तिचित्र आहे की जो एक बिडी ओढत आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात हे त्यांनी अतिशय कलात्मक दृष्ट्या मांडलं गेलेलं आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या पेंटिंग्ज आहेत की जे बघत राहावं व याच्यातून त्यांना काय सांगायचं असेल, लवकर अर्थबोध होत नाही, म्हणजे आमच्या विचाराला चालना देणारी ही कला आहे. मला वाटतं या परिसरातल्या सगळ्या शाळांनी आपल्या मुलांना हे कला हे प्रदर्शन दाखवावं. हे प्रदर्शन दाखवल्यानंतर त्यांच्यातील जी आज सरकारला अपेक्षित आहे सृजनशीलता, ही त्यांच्यामध्ये जागृत होण्याचे हे एक एकमेव ठिकाण आहे असं मला वाटतं. त्यांना सांगण्यापेक्षा बघून त्यांच्यामध्ये बऱ्याचशा आपल्या उत्स्फूर्तपणे कलेला त्यांच्या वाव मिळेल, प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल की ज्यामुळं आपण असं काही करू शकतो का, अशी त्या मुलांच्या
मनामध्ये चालना निर्माण होईल आणि त्यांच्या कलेला वाव निर्माण होईल. अशा प्रकारचं हे कला प्रदर्शन खूप चांगल्या प्रकारचं आहे. विद्यार्थ्यांनीच नव्हे तर परिसरातील सगळ्या लोकांनी हे बघावं. हे प्रदर्शन बघण्यापाठीमागचा उद्देश एक, आपल्या जुन्या आठवणी जागृत होतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, त्याचबरोबर या नवोदित कलाकारांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहन मिळतं. कारण प्रत्येक कलेचं त्याचं महत्त्व हे माझी कला किती लोकांनी पाहिली याच्यावरती बरंचसं अवलंबन असतं की प्रत्येक कलेच्या खाली त्या कलाकाराचा मोबाईल नंबर द्यावा, म्हणजे परत आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया देता येतील. आम्हाला त्या कलेबद्दल काय वाटलं किंवा आम्हाला काय शंका असतील, त्यातनं काय अर्थ बाबा तू त्या कलेतून प्रगट केलास, हे जर आम्ही विचारायचं असेल तर कोणाला विचारायचं. तिथं मला काही शंका अशा जाणवल्या, पण तिथं जवळपास कोणी नव्हतं सांगायला. नक्कीच आपल्याला त्या कलाकाराचा नंबर हवा आहे आणि नेमकं कलाकाराबरोबर आपल्याला संपर्क साधता येईल अशा पद्धतीची सोय केली गेली पाहिजे. पण एकूणच आता आपण बघतोय की आत्ताची आधुनिक पिढी किंवा युवक पिढी जी आहे ती मोबाईलमध्ये हरवली असं आपण म्हणतोय. हो. आणि या ठिकाणी जे प्रदर्शन भरले त्यात बहुसंख्याक युवकांनी सहभाग घेतला आणि त्यांनी त्यांची कला पण प्रदर्शित केली. म्हणजे आपण एक मुख्याध्यापक आहात, ते नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याला दिसत आहेत. बरोबर. पण अजूनही सृजनशीलता युवकांमध्ये जागृत आहे हे दाखवणारं हे प्रदर्शन आहे का, आणि इतर युवकांनी त्याचं कसं काय हे घ्यावं. त्याचं आपण एका बाजूला म्हणतो की आजची पिढी वाह्यात चालली आहे, पण हे कला प्रदर्शन बघितल्यानंतर वाटतं की त्याची दुसरी बाजू आहे की आजची पिढी खऱ्या अर्थानं, जसं आपण आर्टिफिशियलचं आपण युग आलं म्हणतो, पण त्याच्याही पेक्षा ज्याला संवेदनशीलता म्हणतो ती अशा कलेतून येते. लक्षात येते का? आर्टिफिशियल मध्ये AI ज्याला म्हटलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यातून संवेदना येत नाहीत. फक्त तुम्ही पुढे सादरीकरण करू शकता, पण संवेदना यायला हे मूळ कलाकारच पाहिजेत आणि त्यांनी कला सादर केलेल्या पाहिजेत. त्याच वेळेला आपल्या संवेदना जागृत होतील आणि त्या संवेदना जास्त चिरकाल टिकतील आणि एकमेकाशी कनेक्ट करायला. आता आर्टिफिशियल AI बघितले की आपण काय म्हणतो, बघतो आणि लगेच सोडून देतो, ते काय आर्टिफिशियल तयार केलेलं आहे, म्हणजे आपण त्याच्यावर फारसं गांभीर्यानं घेत नाही. पण ही कला बघितल्यानंतर आमच्यात गांभीर्य निर्माण होतं, बाबा ह्यानं खरोखरच किती वेळ घालवला असेल, त्याची बुद्धिमत्ता किती असेल. आजच्या काळामध्ये एका बाजूला काही मुलं व्यसनाधीनांनी मोबाईलच्या आहारी जातात, तर दुसरी बाजू आपण पाहतो की ही मुलं अहोरात्र कष्ट करणारे आहेत, आपल्या कलेला वाव देणारे आहेत, आपल्या कलेला वाहून घेणारे आहेत. माझ्या कलेला कोणी मानो अगर न मानो, पण मी माझी कला सादरीकरण करणार, हे मला बरंचसं जाणवलं. तिथं काही एक ठिकाणी त्यांचं हेही चालू आहे, म्हणजे प्रत्यक्ष पेंटिंग करायचं चालू आहे. तिथेही मी भेट दिली, तर एक कलाकार मला वाटतं तो कोल्हापूरचा काहीतरी त्यानं सांगितलं ना, तो जुन्या पद्धतीचं माळवताचं जे घर आहे त्याचं तो पेंटिंग करत होता. खूप मला आवडलं, त्याच्याशी मी थोडा वेळ संवाद साधला गेला. एकूणच हे प्रदर्शन बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं आहे. इथं प्रात्यक्षिक सुद्धा पाहायला मिळतात, त्याचबरोबर त्यांनी तयार केलेली पेंटिंग्स हे आपल्याला पाहता येतील. आपण ज्याला म्हणतो तरुणांचं एक आवाज म्हणून किंवा तरुणांचं एक नवं पाऊल, वेगळं पाऊल, दुसरी बाजू म्हणून ह्या प्रदर्शनाकडे पाहायला हरकत नाही. नक्की एकदा प्रदर्शनासाठी शाळांनी तर भेट द्यावी, पालकांनी भेट द्यावी आणि सृजनशील मनात ज्यांच्या आहे असं की त्याला एक जिवंत राहिली पाहिजे किंवा काय, अशा सर्वच लोकांनी म्हणजे रसिक श्रोत्यांनी सुद्धा इथं शांतिनिकेतनमध्ये या कला प्रदर्शनाला भेट द्यायला हरकत नाही. इथे हे संयोजक करणारे जे या प्रिमायसेसचे प्रमुख, ज्यांना आपण गौतम पाटील साहेब म्हणतो, त्यांनाही माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या वाव दिला गेला कलेला किंवा अशा प्रकारच्या कलाला, अशी त्यांचे अनेक कार्यक्रम होतात, तर त्यांनी अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रम घ्यावेत की जेणेकरून नवतरुणांना संधी मिळेल आणि आमच्यासारख्या जुन्या लोकांना आमच्या आठवणीला उजाळा मिळेल आणि आमच्या भावना जागृत होतील. तर त्यांनाही अशा कार्यक्रमास आमच्या भरभरून शुभेच्छा. त्यांनी भरपूर असं कार्य करावं, कार्य करत राहावं, निसर्ग त्यांना बळ देईल. गौतम भाऊंना सुद्धा शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. नक्कीच ही प्रतिक्रिया चांगली आहे आणि आपण ज्याला म्हणतो सकारात्मक शांतिनिकेतनचं नाव उंचावणारी आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. थँक्यू.